अवघ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आकर्षण असणारा, सर्वांनाच उत्सुकता आणि कुतूहल वाटणारा कोल्हापूरकर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहतात तो हा कोल्हापूरचा शाही दसरा। दसऱ्याच्या दिवशी शाही दसरा साजरा करण्यासाठी आवर्जून दसरा चौकामध्ये कोल्हापूरकर उपस्थित असतात। फार वर्षांपासून कोल्हापूरवासी दसऱ्याच्या दिवशी शमीपूजन आणि सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात। कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये या दिवशी अलोट गर्दी होते। सीमोल्लंघन पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार कोल्हापूरवासी या ठिकाणी येतात। या प्रसंगी भव्य शाही दसऱ्याचं आयोजन या चौकामध्ये करण्यात येतं। दरम्यान दसऱ्याचा सीमोल्लंघन सोहळा हा 6:12 मुहूर्तावर पार पडलाय। या मुहूर्तावर विद्यमान छत्रपती राजर्षी शाहू महाराज, युवराज, मालोजी राजे, संभाजी राजे आणि त्यांचे संपूर्ण वंशजांचं त्यांच्या पारंपरिक शाही गाडीमधनं या दसरा चौकामध्ये आगमन झालं। त्यावेळी या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीचं देखील आगमन होतं। शाहू घराण्यातील सर्व मान्यवरांनी जनतेला दसऱ्याच्या यावेळी शुभेच्छा दिल्यात। लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांनी 100 वर्षांपूर्वी समाजामध्ये एकता जोपासण्याचे रुजवण्याचे कार्य केलं, तसंच सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी सतत झटणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज अशा थोर शाहू घराण्याचे वंशज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची शाही परंपरा आज देखील चालवतायत। छत्रपती संभाजीराजे, युवराज, मालोजी राजे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आगमन या ठिकाणी झाले। त्यावेळी कोल्हापूरकरांची गर्दी प्रचंड जमा झाली। म्हैसूरच्या शाही घराण्याप्रमाणेच महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या राजघराण्यातील शाही दसऱ्याकडे पाहिलं जातं। कोल्हापूर शहरामध्ये या शाही दसऱ्याची 2 दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली। आरतीनंतर हा शाही दसरा म्हणजेच आपट्याची पानं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला। या ठिकाणी भगवा मोठा झेंडा लावण्यात आलाय, त्याला राजघराण्याचं प्रतीक मानण्यात येतं। 2 दिवस हा झेंडा या ठिकाणी फडकला जातो। शमीचे विधिवत पूजन राजघराण्यांच्या वंशजांच्या हस्ते केल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली आणि त्यानंतर कोल्हापूरकरांची सोनं लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली। जोपर्यंत संपूर्ण पूजा आणि हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम शंकराय नमः, देवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षयाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, ओम प्रणवस्य परब्रह्म श्री अरित्या बंडू बंडू वर आरती करते ले कुठे ओम महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं मार्गेयं राजं महाराजमयं नहीं आउटडोर के जो फिल्म
केवळ काही क्षणांचा हा फटाफटीचा सोहळा नंतर अखंड प्रेमामध्ये बदलतो. सर्विस ते सर्विस संस्थांवर पण महाराजांकडे प्रेम असंच अखंड वृद्धिंगत होत राहावं. मानाचं सोनं आपल्या घरी असावं अशी सर्वांचीच भावना असते. शमीपूजन झाल्यानंतर त्यातील एक भाग आपल्याजवळ असावा, आपली आणि आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे कोल्हापूरकर या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावतात. दरम्यान कोल्हापुरातील शाही दसऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी सोनं लुटण्याचा अनुभव घेतलाय. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, कोल्हापूर.